नरेंद्र मोदी आज 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत। तर दहशतवादावर ते बोलू शकतात, ऑपरेशन सिंदूर यावर ते आपलं मत या ठिकाणी मांडू शकतात किंवा सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल ते देशवासियांचे आणि लष्कराचे, हवाई दलाचे आभार मानू शकतात या ठिकाणी। त्याचबरोबर दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून करण्यात आला तर त्यावर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलू शकतात। तर यावर दहशतवादाच्या विरोधामध्ये आणखी कोणती मोठी घोषणा होणार किंवा या सगळ्यामध्ये शस्त्रसंधी करण्यात आली त्यामध्ये अमेरिकेच्या मध्यस्थी डोनाल्ड ट्रम्प यांनी याची घोषणा केली होती। त्यावरून देखील देशातल्या लोकांना बरेच प्रश्न आहेत, तर त्यावर देखील ते काही बोलतील का याकडे देखील लक्ष असणार। पुढच्या काळामध्ये पाकिस्तान संदर्भामध्ये भारताची नेमकी भूमिका काय असणार त्यावर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलू शकतात। तर ज्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला किंवा पुन्हा जर पाकिस्तानकडून अशा प्रकारची आगळीक झाली, अशा प्रकारचा हल्ला झाला किंवा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं तर त्यावर भारत कसा करारात जवाब देणार या संदर्भात ते आपली कणखर भूमिका यामध्ये मांडू शकतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी हाफिज सईद आणि मसूद अझहर यांच्यावर देखील बोलणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पीओके मधल्या आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधल्या दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आलेला होता। त्यामध्ये 5 टॉपचे दहशतवादी जे आहेत ते ठार करण्यात आपल्याला यश आलेलं होतं। तर त्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलणार का? तसंच या आधीच पाकिस्तान आणि दहशतवादी यांचे संबंध उघड झालेले आहेत वेळोवेळी, यावर परराष्ट्र सचिव असो किंवा मग लष्कराकडून देखील बोलण्यात आलेलं होतं। त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील या संदर्भात स्पष्ट करण्यात आलेलं होतं। तर त्यावर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे लक्ष असेल। निवृत्त